शिवाजी पाटील हा आमच्या घरातला मुलगा आहे आणि त्याला स्वाभाविकपणे घरातल्या आईवडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे. एकच त्याला त्याच्या मित्रांनी सुचवलं, कारण मी तर काहीच रिॲक्ट नाही झालो. एकच त्याला त्या मित्रांनी सुचवलं की घरामध्ये ज्यावेळेला मुलाचं स्थान आपलं असतं त्यावेळेला प्रश्न घरातच सोडवायचे असतात, सिनियरकडे जाऊन तक्रार करायची असते. तर तू एकदम ते काय हे तुमचं जे हे आहे ना हे जरा थोडं टेम्पटिंग आहे, टेम्पटिंग. ते आलं समोर की मग माणसाला बोलावंसंच वाटतं. त्यामुळे शिवाजीराव तुमच्या त्या जाळ्यात फसले आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जरा सांभाळलं पाहिजे. हा काही नाही, मला 2 दिवस त्यांचे आलेले मेसेज दाखवले, तुम्ही सद्गतीत व्हाल की दादाबद्दल किती प्रेम आहे. ती नाराजी त्यांना फॅक्ट सांगितल्या. मी प्रामुख्याने माझा एक बघा अप्रतिम कार्यक्रम झाला अडॉप्शन आणि त्यासाठी दिवसभर मी रेसिडेन्सीला होतो. विनोद तावडेची बायको आली होती, श्रीकांत मळेची बायको. तर मला एक नेता असं म्हणाला की दादा कुठे आहेत, तर मी रेसिडेन्सीला आहे. आम्ही येऊ 4-5 जण आले, चर्चा झाली, एकमत झालं की अरे बाबा रोज उठून भांडणं नको. आणि मग असं की मग जर मेसेज द्यायचा असेल तर ते ठरलेलं आहे ना राजकारणामध्ये, हात वर करायचे, माशी करायचे, तसा तो फोटो आला. आता त्याच्यामध्ये बीजेपीचे धनंजय महाडिक होते, अमोल महाडिक होते, चंद्रकांत पाटील होते. आता 3 होते. त्याच्यानंतर बीजेपीचे मग महेश जाधव पण पाहिजे, राहुल चिकोडे पण पाहिजे, शिवाजीराव पण पाहिजे, मग राहुल आवडे तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे त्या बैठकीला अर्थ काय? बैठक आणि सभा, बैठक आणि मेळावा यात फरक आहे. बैठकी 5-7 जणांचे होते. त्यांच्याकडून बघा कोण होतं, आंबेडकर होते. तिकडून कोण होते, मुश्रीफ होते. मग त्यातल्यात कोरेंबरोबर समित होता. मग त्यांच्याकडे पण चंद्रदीप रागावला. मग त्याला आंबेडकरांनी मग मी केला, चंद्रदीप या कोणापेक्षा माझा मित्र आहे. ते म्हटलं वेळा आहेस का, म्हटलं सहज भरून करून सगळे एकत्र आलो, म्हणजे फोन तरी करायला पाहिजे होता. म्हटलं तर फोन करायला पाहिजे होता, ठीक आहे, मी पटकन चूक मान्य करून फोन करायला पाहिजे होता, ठीक आहे. त्यामुळे शिवाजी पाटलांना अशी काही प्लॅन बैठक नव्हती आणि प्लॅन तुम्हाला बाहेर ठेवलं नव्हतं, हे मी कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो आहे. आणि त्यांचं ते चहातलं वादळ ठरलं. त्यामुळे मला तरी 2-3 दिवस वाढदिवसाला जे SMS केले ते वाचून मला असं वाटलं वा. पण हे तुमचं खरंच आहे, जरा टेम्पटिंग आहे. प्रक्रिया चालत होते, ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून तिथले जे प्रशासक आहेत त्याने असं म्हटलं की संस्थांनी ठराव दाखल करावे. तर त्याच्यावर आज मंत्री मुश्रीफांचं विधान असं आहे की आम्ही सगळे सामूहिक जाऊन ते ठराव दाखल. तर त्याच्यामुळे परत एकदा प्रशासनावर दबाव येईल, काम करायला अडचण येते. प्रशासनाला काम व्यवस्थित का नाही करत? नाही, दोन्हीला लॉजिक आहे. आता शेवटी कसं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाचे ठराव किती यावर जागा ठरणार, मग शक्ती प्रदर्शन आलंच. आपली लोकशाही सिस्टीम अशी आपण स्वीकारलेली आहे आणि ती चांगली आहे, जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आहे. पण ती निवडणूक बेस आहे आणि ती निवडणूक बेस असल्यामुळे मेजॉरिटी कॅरीज द रूल, हा जो हे इंग्लिश वाक्य आहे की ज्याच्याकडे मेजॉरिटी तो रूलर होणार, अशी ती झालेली आहे. म्हणजे स्वर्गीय अटलजींचा खूप सहवास मला मिळाला आणि ते गप्पांमध्ये खूप गोष्टी सांगायच्या. त्यातून त्यांनी ते मंत्रिमंडळाला व्यसन घातलं. बिहारचं मंत्रिमंडळ एकदा 93 जणांचं होतं आणि ते 14ला 1 मला वाटते केलं आपण. आणि महाराष्ट्राच्या 288ला सुद्धा 43 आहे. तर त्यात त्यांचं हे आग्रही म्हणणं होतंच की भाई असं आहे की 11 वोटच्या, आता आपल्याकडे एकदा भरमुसुबराव 11 मतांनी हरलं. 11 वोटने से हरा तो 5 साल वो कुछ भी नहीं, ऐसा कैसा होता है, तो उसको भी रिप्रेझेंटेशन चाहिए असं त्यांनी मांडलं होतं. तरी पुढे जाऊन हे मांडलं होतं की मंत्रिमंडळ ही काय सिक्रेट गोष्ट आहे का, तर त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे किती जण आहेत त्याप्रमाणे त्याचा निदान विचार प्रक्रियेत तरी त्याला येऊ द्या, असं त्या अटलजींच्या कल्पना होत्या. त्यामुळे आत्ता अटलजींच्या कल्पनांप्रमाणे निवडणूक होईपर्यंत मेजॉरिटी कॅरीज द रूल. आणि मग ती मेजॉरिटी मिळवण्यासाठी, ती मेजॉरिटी दाखवण्यासाठी जे जे करावं लागतं ते करतात. त्यामुळे मुश्रीफांचंही म्हणणं बरोबर आणि प्रशासकाचंही म्हणणं बरोबर. प्रशासकाचं म्हणणं असं आहे की मला त्या संस्थेचा ठराव ज्याच्या नावाने आहे त्याने आत्या ठराव जमा करा, सही करा. आता त्याच्यामध्ये त्या प्रशासकाला तर इतकं काम आहे की ते ठराव एका संस्थेचे 4-4 येणार आहेत, बघत राहतो.
काय झालं यांच्या नावाने ठराव दिला मला मान्य नाही एवढं. तर एक बरं आहे की गोकुळ ठराव जो देते कागद तोच भरून द्यायला लागतो. त्यामुळे कंपॅरेटिव्हली हे पण कंप्लेंट येणार की आमच्या अपरोक्ष राहुलजी कोळेंचं नाव दिलं, आम्हाला मान्य नाही, बरंच काय काय होणार. आणि तरीही ती 90 दिवसात निवडणूक संपवायची. टाकाळ्याच्या चौकात लोकांमध्ये असताना तुम्ही सोलापुरातल्या 24 ठिकाणी परत सुटी करण्याची घोषणा केली. काय नेमकी कल्पना? नाही, मी काही घोषणा केली नाही. जी मी 14 ते 19 पालकमध्ये असताना KSBP कोल्हापूर स्ट्रीट ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट नावाची कंपनी फॉर्म केली आणि सगळे रोड डिवायडर, सगळे चौक म्हणजे तराणे चौक वगैरे फार तो 352 फुटी तिरंगा वगैरे खूप गोष्टी केल्या, ट्रॅफिक पार्क केला. पण ते सरकार गेल्यानंतर सगळं विस्कळीत झालं. मला पुण्याला लढवायला सांगितलं तर माझी कोल्हापुरातली अवेलेबिलिटी कमी झाली. मग मध्ये मध्ये कोणीतरी आपले जाहिरातीचे बोर्ड लावायला लागलं. मग महानगरपालिकेनं सुचवलं की बाबा तुम्ही त्याला काही पॉलिसी म्हणून फॉर्मेशन करा ना. ती त्यांनी केली आणि त्यांनी जो चौक सुशोभित करण्याचा जो पैसे खर्च करेल त्याला त्या चौकाप्रती जाहिरात त्यांनी फ्री करून टाकली. आता हे म्हटल्यानंतर शहरातले खूप इंडस्ट्री समोर आलेत. ते 23 का 24 आलेत आणि ते 23 किंवा 24 चौक पूर्ण होतील. अजूनही खूप लोक आहेत की जे पैसे खर्च करायला तयार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने ब्युटिफिकेशनची एक स्कीम तयार केली. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.